नमस्कार, बहुत बहुत स्वागत है आपका और आप देख रहे हैं वॉइस ऑफ महाराष्ट्र न्यूज। मैं हूं आपके साथ स्वाति पारथी। तो चलिए रुख करते हैं आज की ताजा खबर की ओर। चलिए इस वक्त की बड़ी खबर सांगली जिले के धावडवाड़ी से सामने आ रही है, जहां जिला परिषद और पंचायत समिति चुनाव प्रचार के दौरान धावडवाड़ी में एक कोपरा सभा का आयोजन किया गया, जिसमें शिवसेना शिंदे गुट के सभी उम्मीदवार प्रचार के लिए पहुंचे थे। और इस सभा में धावडवाड़ी के ग्रामीण बड़ी संख्या में मौजूद रहे और उन्होंने उत्साह के साथ कार्यक्रम में भाग भी लिया। प्रचार के दौरान अली शेख और हुसैन शेख ने अपने विचार रखते हुए कहा कि धावडवाड़ी गांव से शिवसेना को लगभग 90% मतदान मिलेगा। उन्होंने भरोसा भी दिलाया कि गांव के सभी ग्रामस्थ एकजुट होकर शिवसेना के उम्मीदवारों को भारी संख्या और भारी बहुमत से विजय बनाएंगे। इसी के साथ ही सांगली जिला मध्यवर्ती बैंक के संचालक तानाजी पाटिल ने भी सभा को संबोधित करते हुए गांव वालों से अपील की कि वे उनके पैनल को अधिक से अधिक वोट देकर विजय बनाएं। और इसी मौके पर सभा में मौजूद कार्यकर्ताओं और समर्थकों में जबरदस्त उत्साह देखने को मिला और पूरे गांव में चुनावी माहौल बना हुआ नजर आया। सांगली धावडवाड़ी से राजू शेख की खास रिपोर्ट। इस खबर के साथ मैं हूं वॉइस ऑफ महाराष्ट्र न्यूज से स्वाति पारथी। धन्यवाद। आणि सर्व आपले पंचक्रोशीतले तर आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची इलेक्शन आहे। आपल्याला धावडवाडीतून कमीत कमी 80-90% तरी आपल्याला जायला पाहिजे। कारण काय माहिती आहे, आम्ही आता 10 वर्षी बघतोय, आम्ही जे काम इथं धावडवाडीत साहित्य जे काम आहे फक्त आपले आमदार साहेब भाऊनीच केलेलं आहे। भाऊकडेच आम्ही जातोय, त्यामुळं आपल्या त्या भाऊच्या पाठीमागं आपल्याला आता भया मिळालेल्या आहे। तरी जे बी आपल्या गावातलं काम असेल ते आपण भयाच्या मार्फत आणि जयदीप भयाच्या मार्फत आपण गावात 100% आणण्याचा प्रयत्न करू, एवढं मी आश्वासन देतो। आणि 90% आपल्या गावातून मतदान जायला पाहिजे एवढीच अपेक्षा करतो आणि जाणार। उमेदवार आणि नेते पाटील साहेब वगैरे आणि जमलेले सगळे हे मतदार आपले, यांना नम्र विनंती आहे की मी काय म्हणतो की काय आता हा क्षण महत्त्वाचा आहे। कारण काय इथं असं वाडीच्या राजकारणात असं असतं की 80-20 होत असतं, 80% मतदान होणार हे बरोबर आहे, पण ते याचा टक्का जोपर्यंत वाढत नाही तोपर्यंत उमेदवार निवडून येत नाही। त्यासाठी महत्त्वाची गोष्ट काय की तुम्ही हा टक्का वाढवायचा आहे। एकूण मतदानाच्या 50% मतदान झालं का आपल्याला 25-25च वाटणीला येणार। त्याच्यासाठी जो हा तुमचा 100चा आकडा आहे त्याचंच 80 झालं पाहिजे। मतदान करून घेणं हा महत्त्वाचा मुद्दा आहे। कसं असतं, दाखवायचे दात वेगळे आणि चावायच्या दाढा वेगळ्या असं काय करायचं नाही, जे दाखवायचं तेच करायचं। लक्षात आलं काय? मतदारांना मी आवाहन करतो की बाबा तुम्ही काय करा की तुम्ही आता स्वतःहून पहिलं काय करायचं, आपलं स्वतःचं घरचं मतदान 8-9च्या आत सकाळच्या रिकामं करून बाबा 4 घरं फिरून सगळं बाबा मतदान झालं का नाही आकडा दुपारपर्यंत आपला 80पर्यंतचा झाला पाहिजे, ह्याची व्यवस्था केली पाहिजे। सगळ्यांनी काय करायचं ही गोष्ट आपल्या मनात आता बिघडवून ठेवायची की आपण जे वायदा केलेला आहे, यांना जो शब्द दिलेला आहे त्या शब्दाला आपण जागलं पाहिजे। कारण आम्ही काय माहिती का, अनिल भाऊ आर बाबापासून आम्ही राजकारणातलं सगळं बघत आलेलं आहे। ते कसे होते की शब्दाचे पक्के। भाऊनी परवा तरी असं नुसतं सांगितलं, भाऊ बाबा असं भाऊ इथे दरवाजा करायचा, म्हणजे तुम्ही आता आज नाही 8 दिवसानं मला नुसता एक फोन करा। 8 दिवसांनी फोन केला वरच्या जात तिथं दरवाजा करून दिला। म्हणजे कसं ही माणसं कशी आहे ती शब्दाची पक्की आहे ती। या अशा लोकांना जर तुम्ही आत्ता डावललं का पुन्हा तुम्हाला किंमत 0 राहील। त्याच्यासाठी आपण आपले अस्तित्व जर टिकवायचं असेल तर काय केलं पाहिजे की आपला काहीतरी कोणतरी वरचा खमक्या असला पाहिजे, गॉड फादर कोणीतरी असला पाहिजे। त्याच्यासाठी ही इलेक्शन जे आहे ते अति महत्त्वाचे आहे। तर प्रत्येकानं हे करा की निश्चय करा की बाबा मी जास्तीत जास्त मतदान करण्याचा प्रयत्न करतो। आज आपण जिल्हा परिषदेने रोडला समितीच्या निवडणुकीच्या निमित्त
दाहुरवाडीमध्ये शिवसेनेच्या दोन्ही उमेदवाराला आशीर्वाद मागण्यासाठी आलेला आहे. मला वाटतं नेहमीच दाहुरवाडीनं अनिल भाऊपासून मोहन काकापासून ते आत्तापर्यंत आपल्या एक विचारानं जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि तुम्हाला जास्त वेळ बोलताना एकच विनंती आहे की जी अशी तुमची गावं आहेत त्या गावामध्ये टक्का वाढल्याशिवाय निवडणुकीमध्ये मेळ लागत नसतो. जेवढी मतं बाहेर आहेत, पुण्याला असू द्यात, मुंबईला असू दे, कुठे असू दे, ती सगळी बोलवून घेऊन 1 तास मतदान आपण केलं पाहिजे. मला वाटतं आपण सगळ्यांनी जर हा विचार केला की ह्या निवडणुकीमध्ये आपण सगळी ताकदीनं एक संघ राहून सगळे मतदान बोलवलं तर मला वाटत नाही या निवडणुकीमध्ये काय आपल्याला अडचण येईल. ते आपण सगळी मतदान अगदी ताकदीनं बोलवलं पाहिजे, सगळ्यांना सांगितलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं एक आहे की आपण सगळी समविचार आहे, एका विचारानं आपण सगळी पुढे जातो. आमच्या तोंडून कधी भाषा कुठली वेगळी येत नसते. स्टेजवर एखाद्याला शिव्या देणं, एखाद्याला वाईट बोलणं, एखाद्या समाजाला तुच्छ बोलणं, समाजाविषयी माणसात तेढ निर्माण करणं, भांडण लावणं, जातीमध्ये जातीचं तेढ निर्माण वाढवणं, ही कधी आयुष्यात करून मला वाटतं आम्ही राजकारण केलं नाही. राजकारणामध्ये सत्ता लेट आली तर चालेल, पण अशी वाईट वृत्ती करून राजकारण कधी आयुष्यात करू नये. ते आम्ही अगदी भावपासून शिकवण आहे की आयुष्यात कधी असलं काम करायचं नाही. मग आज जे काय समोरच्या पार्टीचं जे नेतृत्व आहे त्यांचा अजेंडाच तुमच्या समाजाबाबतीत काय आहे ती मी काय जादा सांगायला नको आहे की बाबा ह्यांना कुठं हाकलून दिलं पाहिजे, इथं ठेवायचं नको, ही भाषा अगदी न परवडणार आहे. आपल्या सगळ्यांना घेऊन जाण्याचं काम आमचं आहे आणि सगळ्या जातीच्या लोकांना राहण्यासाठी ही देश आहे भारत. यात काय आमच्याच जातीनं राहून तमक्याच राहून आणि बाकीचे हाकलून देवावी इथनं असं कुठलं जगाच्या पाठीवर नाही. पण काय तर निवडणूक आली का बाकीचे मतं हाणायच्या दृष्टीनं तुम्हाला आपल्या शिव्या द्यायचं काम करायचं आहे. ही प्रवृत्ती थांबायची असेल तर तुम्ही जातीनं माणसं सगळी गोळा केली पाहिजे या निवडणुकीमध्ये आणि ताकदीने इथनं एक संदेश दिला पाहिजे. जसं खासदारकीला झालेल्या मतात बोटाव मोजणी 5-10 मतं कुठं चुकून गेली होती, त्या पद्धतीनंच आता चुकून 5-10 इकडे तिकडे जावं होती आणि बाहेर मतदान राहता कामा नाही. सगळं मतदान तुम्ही बोलवून घेतलं पाहिजे आणि आपल्या उमेदवाराच्या मागं ताकदीनं उभा केलं पाहिजे. तुम्ही जी सांगितलं की जेवढ्या दाहुरवाडीमधली कामं आहेत त्यात दुसरा कोण आला नाही, कोणी दिलं नाही, नुसतं येऊन आम्ही थापट करतो असं वेळ लावणारं निघून जाणार. कोण तर मला आता कळलं रस्ता कुठला करून देतो, ही करून देतो, ती करून देतो. मग आतापर्यंत काय झालं? तुम्हाला निवडणूक आल्यावर कामं दाहुरवाडी गाव सुचते, ह्याच्या आधी कधी सुचत नाही. मला वाटतं तुमच्या सगळ्या सुखाला असू द्या, दुःखाला असू द्या, सगळ्या प्रसंगाला असू द्या, बाईची अगदी बिर्याणी खाण्यासह बोलवणं असू द्या, त्या सगळ्याला आम्ही तुमच्या संग ताकदीनं हजर आहे. मला वाटतं आपलं माणसं वळखा या निवडणुकीमध्ये आणि या दोन्ही उमेदवाराला आपला दाहुरवाडीमधनं जास्तीत जास्त आशीर्वाद द्या. आज जयदीप अगदी पोरगा साधा आहे, सगळ्याला सामावून घेऊन जाण्याला, किमान कामं कमी जादा करत, पण ताप तर तुम्हाला कोणाला देणार नाही. कोणाच्या असं जिरवाजिरवीचं तर राजकारण करणार नाही. त्यामुळं आपण चांगला उमेदवार जयदीप दिलेले आहेत. आता जे मीनाक्षीताई पुजारी ह्या पंचायत समितीला दिले आहेत, ह्या दोघांना आपल्या गावामधून जास्तीत जास्त म्हणजे तालुक्यातल्या एकूण मतदानाच्या झालेल्या आकडेवारीत टक्केवारी ही दाहुरवाडीची सगळ्यात जादा असावी. म्हणजे तुम्ही चांगला संदेश या तालुक्याला दिला आहे असं मी समजतो. येत्या 7 तारखेला आपण धनुष्यबाणाच्या पुढचं बटन दाबून आपण या दोन्ही उमेदवाराला या गावामधनं जास्तीत जास्त मतदान करावं अशी अपेक्षा बाळगतो आणि थांबतो.